पिण्याचं पाणी तर 53 टाक्या बांधल्या मनपानं महानगरपालिकेनं. आपण ते कुठे मुतला तो तिथं तो मुतला नाही ना अजून. अच्छा पाण्यात टाकी तर भरली ना पण. हा ते मुतला म्हणून ते इकडे येणार नाही ना. मेले बर का 2 माणसं गुद मारून. बापरे कशाने मेले? आमचा म्हातारा पण या पावसात चिखलात जाता नाही आलं म्हणून वारले. नमस्कार, बोलबिंदास बोल भाग क्रमांक 17 मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आम्ही आलेलो छत्रपती संभाजीनगर शहरातील स्मार्ट सिटी मध्ये आलेलो आहोत. आपलं शहर सुंदर शहर असं महानगरपालिका आयुक्त सातत्यानं सांगत असतात आणि या स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीनं करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी आलेला आहे. करोडो नव्हे तर हजारो कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारच्या वतीने इथं आलेला आहे. G20चा विषय असेल किंवा इतर विषय असेल, स्मार्ट सिटीसाठी वाटेल ते करायला केंद्र सरकार व राज्य सरकार तत्पर आहे. आशिया खंडात सर्वात वेगानं वाढणारं शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख देखील आहे. परंतु आपलं शहर सुंदर शहर खरोखरच आहे का? आपलं शहर स्मार्ट शहर आहेच का? आपण आजच्या बोलबिंदास बोल भाग क्रमांक 17 मध्ये आपलं शहर किती सुंदर आहे, आपल्या शहरामध्ये किती भौतिक सुविधा किती सुंदर पद्धतीनं महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या वतीनं राबवण्यात आलेल्या आहेत आपण दाखवणार आहोत. हे कार्यालय अत्यंत सुंदर आहे. करोडो रुपये खर्च करून आलिशान अशा पद्धतीने हे कार्यालय बनवण्यात आलेलं आहे. कार्यालयामध्ये जर गेले तर अक्षरशः गुदगुल्या होतील अशा पद्धतीनं फरशा आहेत, तिथं डिझाईन आहेत आणि एसी पण आहेत आणि खुर्च्या इतक्या आलिशान आहेत. खूप सुंदर पद्धतीने हे कार्यालय बनवलंय. परंतु या कार्यालयामार्फत ज्या शहरामध्ये विविध योजना राबवल्या गेल्या, मग रस्त्याचा विषय असेल, पाण्याचा प्रश्न असतील किंवा रंगरंगोटी असेल, सुंदर शहर दिसावं यासाठीची विद्युत रोषणाई असेल, सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपलं शहर सुंदर शहर आहे किंवा नाही या मथळ्याखाली आजचं खरं बोलबिंदास बोल आपण दाखवणार आहोत. आपण पुढे बघूयात काय घडामोडी आहेत वेगवान. छत्रपती संभाजीनगर शहरातील स्मार्ट सिटीमध्ये आता पोहोचलेलो आहोत. इथं किती छान स्मार्ट सिटी बनलेली आहेत, रस्ते किती छान बनलेले आहेत. या बाळाकडूनच विचारू, कसा रस्ता वाटतो रे बाळा स्मार्ट सिटीचा? चिखल आहे. कसा वाटला रे चिखल? असाच वरी पॅन्ट करून जातो का रोज? हा काय वाटतं काका स्मार्ट सिटी बद्दल? या अहो काय कुठंच नाही व्यवस्था, कुठंच व्यवस्था नाही. कोणता भाग आहे या? सावित्रीनगर चिकलठाणा. बरं स्मार्ट सिटीमध्ये पोहोचलेला आहोत. हा सावित्रीनगर परिसर आहे चिकलठाण्याचा आणि इथं बघू शकता पूर्ण गटारमय रस्ते आहेत. इथलं कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे. पाऊस कालपासून नाही आहे, आज पण पाऊस नाही आहे, अशी परिस्थिती आहे या रस्त्यांची. आपण रस्त्याची अवस्था कशी आहे ते दाखवणार आहोत. पाणी नाही आम्हाला प्यायला, टँकर येऊ नाही लागले, आमचे फसू लागले इथं टँकर. ही स्मार्ट सिटी आहे म्हणते लोक. हा ही काय स्मार्ट सिटी आली? स्मार्ट सिटी नाही नाही या असं गटारी स्मार्ट सिटी म्हणते. करोडो रुपये आले आणि स्मार्ट सिटी बनवायला खायला पुरत नसेल त्याच्या खाते. आजी काय वाटतं या स्मार्ट सिटी बद्दल? आता हे पहा ना, गारा झाला, आम्हाला चालता येई ना, म्हातारे माणसाला दवाखान्यात जातात नेता येई ना. काय करा, पाणी यायना नाही प्यायला, टँकर वाले यायना नाही. बरं पाणी नाही आलं इकडं? आम्हाला 15 दिवस झाले पाणीच नाही आलं भैया. अरे बापरे अवघड आहे. स्मार्ट सिटीत नाहीये, खेड्या गावात देखील अशा पद्धतीचे रस्ते नाही आहेत. आपण कोणत्या 21व्या शतकात वावरतो का कुठल्या शतकात वावरतो आपल्याला कळायला तयार नाही. महानगरपालिका आयुक्त स्वतःला फार शिंगम समजतात, परंतु आम्ही त्यांना शिंगम म्हणत नाही, त्यांना चिंगम म्हणतो. कारण की नाही ना आमच्या मुलाला शाळेत जायला रस्ता नाहीये. नाही. बर किती रस्ता या रस्ता बनायला पाहिजे. खेडेगाव चांगलं आहे आपल्यापेक्षा. बर इथल्या नगरपालिका हद्दीत येत ना तुम्ही? हद्दीत आहे पण त्याला सोय सुविधा नाही ना काही. बर काका, मनपा आयुक्त चिंगम, आपण चिंगम आहात आणि चिंगमच्या काळामध्ये हे चिंगम पद्धतीचं काम करून दाखवा तुम्ही. हा शहरातला रस्ता आहे, स्मार्ट सिटीचा रस्ता आहे आणि नगर शहरातील सावित्रीनगर भागातला हा रस्ता आहे. इथून वाहन काय माणसंही जाऊ शकत नाहीये, कुणीही जाऊ शकत नाहीये. आपण बघू शकता. म्हणजे इथं जर साधा पद्धतीनं जर चालला तर या चिखलामध्ये पूर्णतः माणूस फसू शकतो. अशा पद्धतीनं दयनीय अवस्था या ठिकाणची आहे. मी जर पाय जरी दिला तर इथं आपण जाऊ शकणार नाहीये. म्हणजे शाळकरी जर मुलं आली आणि पाऊस जर पडला तर पावसामध्ये हा रस्ता म्हणजे फार मृत्यूचा सापळा जर म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. जीव घेण्या प्रसंगांना या नागरिकांना तोंड द्यावं लागत आहे. अतिशय भयावह परिस्थिती आहे. एकीकडे मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या मनपा आयुक्त साहेब, अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वाळू साहेब, उघडा डोळे बघा नीट. या सावित्रीनगरचा हा अत्यंत मनाला लाजवेल अशा पद्धतीचा हा परिसर आहे. पूर्ण परिसर, हा रस्ता जो आहे पूर्ण चिखलमय
झालेला आहे, म्हणजे पाहल्या जाणार नाही। तुमच्या मोठमोठ्या घरासमोर अशाच पद्धतीने तुम्ही वावरता का? मोठमोठ्या लोकांच्या घरामध्ये N1 N2 सारख्या ठिकाणी तुम्ही मोठमोठी रस्ते बनवता, त्या ठिकाणी स्वच्छता देखील हे करता, मग या सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही दुजाभाव का करत आहात? हे नागरिक नाही आहेत का? या देशातले हे नागरिक नाही आहेत का? हे महाराष्ट्रात राहत नाही आहेत का? इतर देशातून इथं स्थलांतरित झालेली लोक आहेत का? बिहार UPतून आलेली लोक आहेत का? नाही आहे ना। मग या लोकांना त्यांच्या भौतिक सुविधा तुम्ही का देत नाही आहे? त्यांना पाणी नाही आहे पिण्यासाठी, त्यांना रस्ते पण नाही आहेत, इथं सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधेच्या अभावी जे आहे नागरिक अत्यंत त्रस्त आहेत आणि या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा जो काही तांडव तुम्ही चालू केलेला आहे, आपण आजचं दृश्य जे आहे बोलबिंदास बोलमध्ये आपण दाखवण्याचा सातत्यानं नागरिकांना प्रयत्न करत आहोत, तयार नाही। परंतु दैनिक बुलंदशक्तीच्या माध्यमातून बोलबिंदास बोलच्या माध्यमातून आपण झोपलेल्या निगरगट्ट प्रशासनाला जागा करण्याचं काम करतोय। आमदार खासदार मंत्री असतील कुणी असतील, फक्त त्यांना मताचंच भूक लागलेली आहे, मतं घ्यायची, या गरिबांना आश्वासनाचा पाऊस पाडायचा, परंतु वस्तुस्थितीमध्ये त्यांच्याकडे त्यांच्या भौतिक सुविधाकडे दुर्लक्ष करायचं आणि त्यांना त्यांच्या सुविधेपासून कायमचं वंचित ठेवण्याचा हा जो काही डाव आखलेला आहे प्रशासनाने आणि या राजकीय नेत्यांनी, कुठंतरी ही मोठी चपराक राजकीय नेत्यांना आहे। अत्यंत दयनीय परिस्थिती आहे। आपण बघू शकता इथून तिथून हा जो सावित्रीनगरचा अख्खा परिसर आहे, पूर्ण परिसर हा अशाच पद्धतीचा आहे। अत्यंत जवळ येऊन दाखवा हळूवारपणे तुम्ही, या थोडंसं या पूर्ण टाक्या ज्या आहेत आपण दाखवू शकता, या पूर्ण खाली पडलेल्या आहेत। म्हणजे जर घर बांधलेलं असेल, घराला जर पाणीच जर नसेल तर त्या घराला घर पण तरी कसं येणार आहे? माणूस हा पाण्या वाचून जगू शकणार नाहीये, जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे। पूर्ण बघू शकता या पूर्ण टाक्या ज्या खाली आहेत, या आजी पण इथं राहतात। आजी, एवढा चिखल तुमच्या आयुष्यात कधी बघितलात का तुम्ही? पाणी भरायला लागते आम्हाला, इथून पाणी भरावं लागतं। हो ना। असा चिखल तुम्ही कधी आयुष्यात नाही बघितला? ना, नाही। कधी घर बांधले? याला झाले 10 वर्ष। 10 वर्ष 2013 तेव्हापासून असंच जगता तुम्ही? असंच जगतो। बर, इथं कुठंच रस्ते नाहीये, काही नाही, नाही? कुठंच रोड नाही। या आपल्या शाळेचं नाव काय सर? साई प्राथमिक विद्यालय, बर, सावित्रीनगर। बर, सावित्रीनगर मध्ये आपली शाळा आहे। आपल्याला काय वाटतं, खूप छान रस्ते आहेत आपली, या रस्त्यामुळं मुलांचं खूप नुकसान होतं। येताना सकाळी येताना त्यांचे ड्रेस भरतात, शिस्त लागत नाही आणि शाळेचा रेग्युलर ड्रेस शूज वगैरे घालून येत नाही। खूप मुलांचं प्रचंड असं नुकसान होतं। बर, मला एकच विनंती आहे की लवकरात लवकर सावित्रीनगरच्या या जे स्थानिक लोक आहे किंवा शाळेमध्ये येणारे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी रस्त्यांची सुविधा करावी, जेणेकरून मुलांचं नुकसान होणार नाही, त्यांची दयनीय अवस्था होणार नाही। बर, तू कितीला आहे बाळा? नाव? 10वी। शुभम, काय वाटतंय? रस्ते खूप छान आहेत, तुला यायला जायला कसं वाटतंय? सर मला चांगले वाटते, घरून लेट होतं सर, लोक मारता म्हणून चिखलन कपडे भरते वाजू। बर, वडील काय करतात? माझे पप्पा का हॉटलावरी काम करतात? चालत जात नाही, जेव्हा मी शाळेत जातो तेव्हा खूप चिखल होतो, माझे कपडे भरून जातात, पूर्ण कपडे घाण होऊन जातात। बर, खूप चिडचिड होती त्याच्यामुळे। बर, वडील काय करतात? ड्रायव्हर आहे। बर, ड्रायव्हर आहे। बघताय आपण इथं कोणी म्हणणार नाही मी प्राध्यापकाचा मुलगा आहे, माझ्या वडिलाची कंपनी आहे, माझे वडील मोठ्या नोकरीला आहेत। ही सर्वसामान्य कुटुंबातली लेकरं आहेत आणि त्यांना त्यांचे आईवडील पोटाची खळगी भरून त्यांना कसं तरी शिकवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या महानगरपालिका आयुक्ताच्या वतीनं त्यांच्या सर्व भौतिक सुविधेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आणि आम्हाला रोड बनवून द्यावा। या रोडमुळं एवढे खड्डे आहेत की आम्हाला पाणी पण 15-15 दिवस महिना पाणी येत नाही। पाण्यावाल्याला जर म्हणलं पाणी आण, तो म्हणतो तुमच्याकडे टँकर फसतंय, आम्ही काय आणत नाही, तुम्ही भरती टाका, भरती टाकून घ्या, रोडचं काम करून घ्या, तेव्हा पाणी आणतो। 15-15 दिवस आम्हाला पाणी नाही भेटत, मग आता तेच पाणी प्यावं लागतं, त्यात जीव जंतू होतात, रोगराई होते आणि या रोडला चालता येत नाही। स्मार्ट शहर आहे ना, काय त्या स्मार्ट शहरला अर्थ आहे? आम्हाला जर चालता येत नाही, एका हातात पॅन्ट आणि एका हातात चप्पल धरून चालावं लागते, त्याला काय अर्थ आहे स्मार्ट सिटीला? बघत आहात, हा नदी किंवा नाला नाही आहे किंवा एखादा तलाव नाही आहे, हा आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील सावित्रीनगरचा भाग आहे। आणि या सावित्रीनगर भागामध्ये कशा पद्धतीनं मुख्य रस्ता आहे हा, आणि या मुख्य रस्त्यावरती कशा पद्धतीनं चाचा रुको, कशा पद्धतीने कैसा लगता है? बहुत खराब, पानी, रस्ते, बच्चे यहाँ अंदर बैठे हुए, कल से बारिश नहीं तो भी ऐसे हालात है 2 दिन से। हाँ, पानी निकलने को जगह नहीं, कुछ जगह नहीं, ये भी अंदर तो इससे ज्यादा तकलीफ है। काय वाटतं बाळा रस्ते? हा ना,
तांडा चालवला आहे, सुना नाहीत का तुम्हाला? नाही सुना आहे, तो वायला गेली, एकच सुने मला, ती वायली गेली गावात पाण्यामुळे गावात गेली. काय करावं आता, हे सून पण सोडून गेली तुम्हाला पाण्यामुळे? पाण्यामुळे गेली. मग आता याची पाणी दैन होती, लांबून पाणी न्यावं लागत. मग आता काय मनपा करावं? आयुक्त तर म्हणते की पाणी सगळ्याला आहे, 53 टाक्या बांधल्यात मोठमोठ्या. कायच्या टाक्या बांधल्या, कायच्या पाणी किती लांबून पाणी न्यावं लागत आम्हाला. चिखलाची वाट नाही सोयची. शहर कसं वाटतं? शहर आहे कसं वाटतं? खराब वाटतंय ना, हा? खराब वाटतंय. रस्ते तर खूप छान आहेत तुमचे. पुढे छान आहे? नाही छान नाही. मला तर वाटतं छान आहे, चिखल फिकल चांगलं नाही नाही, रोज चिखल तुडीत जावं लागतो सारा. हो का? हो. मुलं बी तुडत जातात. हा, मुलं पण शाळेत बी रोज रस्ता तुडत जावं लागतो, सारा चिखल लागतो सारा पायाला त्याला. तर म्हणते भारी रस्ते बनवलेत मी, पण आता हे असं चिखल आहे असं दिसतो आम्हाला, जसं आहे तसं सांगतोय. नाही नाही नाही, मनपा आयुक्त खरं बोलतात, तुम्ही खोटं बोलायले. नाही नाही, तसं नाही काही, जे दिसतं ते सांगतो आम्ही. काय डोक्यावर फाट होऊन यायचं, त्याचा मुर्दा आहे त्याच्याला. कोणते मंत्री संत्री होते ते, त्याला अक्कल वाटत नाही, नुसतं मत घ्यायचे काम करता. हा, म्हाताऱ्या माणसाला येता येत नाही यार. एखादा माणूस मिळाला तर झोळी करून नेता येणार नाही, एवढे रस्त्याचे हाल झाले. हा, मनपा आयुक्त म्हणते लय सुंदर रस्ते बनवले. हा, याला म्हणा तुमच्या बापाची ठुई लोळून पहा म्हणा त्या रस्त्यावर. मोठे रस्ते बनवायला बनवले पुढे बनवले चिखलामध्ये कशाला? याला ना मग भाजपचं राजस्थान काही चांगलं नाहीये. हा, त्याला रस्ते समजत नाही, त्याला कोणत्या गोष्टीची काही गोष्ट समजत नाही. हजारो कुटुंब आले महानगरपालिकेकडे, मला वाटलं तुमच्याकडे आले. अरे बाबा, आम्हाला काय आले? आम्ही भीक मागायचा टाइम आला, इतका आम्हाला काम नाही, धंदा नाही, गरीब माणसाला, म्हाताऱ्या माणसाला काम नाही. पाऊस पडल्यावर काय वाटतं तुम्हाला इथं रस्त्याने? अरे आम्हाला असं वाटतं लय गुदगुदे वाटत रस्त्यानं. हा, लय गुदगुदे वाटत, असं सिमेंट रोड आहे ना, तर असं वाटतं लय असं झोपून घ्यावं त्या रस्त्यावर. आमदार कोण आहे? मतदान कोणाला केलं होतं? मग आम्ही आमदार म्हणलं म्हणजे ते भाजपच्या लोकांनाच करेल. आता भाजपचे आमदार आजीने सांगितलं अनुराधा चव्हाण आहे, मग ते चव्हाण नाही आले पावसात आता तुमच्याकडे पाणी? हा, नाही आल्या. तुम्हीच गेल्या होत्या का? हो, आम्ही गेलो होतो ना, अर्ज दिला ना आम्ही, 2दा अर्ज दिला, व्हिडिओ काढून. निवडणुकीनंतर किती आले अनुराधा चव्हाण इथं? आलंच नाही, फक्त एकदा आलं तर त्या रोडवरूनच गेले तिकडून तिकडे, आमच्या गल्लीकडे आलंच नाही. निवडणुकीच्या आधी आल्या होत्या, निवडणुकीच्या आधी आल्या, त्याच्यानंतर नाही आल्या मत मागायला. तेव्हापासून नाही आल्या. हा, त्याच्यानंतर काय करत्या माणसाला गॅरंटी पाहत्या, यो असं देईन का नाही देईन का. त्याला जर सवाल टाकला का बाबा आमचं काम करतो, आम्ही तुला मत भरपूर देऊन टाकतो, तरी त्याचं त्या मनात येत नाही. निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं का रस्ते बनवून देऊ आमदार? हा, सगळे म्हणते हाव, सगळे म्हणते हाव, आम्ही देतो बनवून सनी, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, काहीच करत नाही कोणी. हा, मग काय सांगायचं सरकारला आता तुम्हाला? सरकारला आम्हाला आमची सोय कर, आम्हाला रस्ते पाहिजे, आम्हाला ड्रेनेज लाईन झाली तर त्याची बी अजून चालू झाली पाहिजे, नळ पाहिजे, लाईन बी सोयीनं पाहिजे. नळाचं पाणी तर 53 टाक्या बांधल्या मनपानं, महानगरपालिकेनं. आपण ते कुठे मुतला तिथं, तो मुतला नाही ना अजून. अच्छा, पाण्यात टाकी तर भरली ना, पण हा, ते मुतला म्हणून ते इकडे येणार नाही ना. असं आहे का? हा, अवघडच आहे मग आता. अवघड पाणी प्यायला आम्हाला अवघड झालंय आता. अवघड झालं आजीचं दुखणं आता. हा, सांगायला दुःख म्हणजे सांगायला आम्हाला अंतच नाही. बिमार माणसं झाले तर दवाखान्यात जायला रस्ता नाही, मेले बर का 2 माणसं गुद मारून. बापरे, आमचा म्हातारा पण या पावसात चिखलात जाता नाही आलं म्हणून वारले. हा, अरे बाप, झालं 1 महिना 1.5 महिना आता. म्हणजे रस्ताच नाही तर न्यायचं कसं? इथपर्यंत रिक्षा येत होता का? मग पण रस्त्याने जायला म्हातारी पडेल आमची, बेमार पडेल, पण माती वाटत नाही तर न्यायचं कसं? मनपा आयुक्त म्हणतात लय सुंदर शहर आहे माझं. हा, मग पण कसं जायचं दवाखान्यात? सांगतो का मी साफसफाई करतो, मी व्यवस्था आहे माझी चालू. मोदी सरकार म्हणतो मी साफसफाई करतो, मी काय म्हणते त्याला ती गोष्ट सगळी ते करून पाहतो, पण काही होत नाही त्याच्याकडून. अरे खेड्यापाड्यानं सुद्धा काही लोकांचे हाल चालू येते इथं सिटी.
ही सिटी आहे, या सिटी मध्ये पण एवढे हाल चालू आहे. रस्ता आहे का रस्त्यात चिखल तेच कळणार नाही आता. बर हा आपलं बोलबिंदास बद्दल काय मत आहे तुमचं? बोलबिंदास बोलला तेच म्हणणं आहे आमचं. काय रस्त्याचं मागणी तुम्ही उचला आता. उचलतोय आम्ही. हो. पण मनपा आयुक्त म्हणते की रस्ते मी सगळ्या गल्लोगल्लीत दिले, सगळीकडे काय दिले, काय सगळं केलं पाणी हे मी पहा ना प्रत्येकाला- तुम्ही काय केलं मनपा आयुक्तानं. हा काय सांगणार आहे मनपा आयुक्ताला? मनपा आयुक्ताला हेच सांगणे की तुम्ही गल्लोगल्ली फिरा, बघा थोडं काय आहे काय नाही रस्त्याचे भाव भाव. गरिबाचे घर पाडणं चालू आहे. हा गरीबाचे नाही. श्रीमंताचे कुठे पाडू राहिले, गरीबाचेच पाडू राहिले ना ते. हा. हा तर बोल मोठ्या लोकांच्या घरोघरी रस्ते केलेत, गरिबाचे नाही. नाही मग मोठ्या लोकांच्याच करतील ना ते, गरीबाच थोडी करणार आहे. आता नवीन कपडे घालायला पण घालू शकत नाही, कारण इथून यायला ते कपडे खराब होऊ राहिले ना. हो. हा म्हणजे दात आहे पण तोंड दाखवू शकत नाही. बरोबर. हा बरोबर आहे की नाही. तर आमची हीच विनंती आहे तुम्हाला का तुम्ही उचला हे प्रकरण आणि आमचे रस्ते करून द्या. आमची सोय करा बा, आम्हाला एवढीच विनंती आहे आपण बघितलं अत्यंत खेदजनक विषय आहे. आपण आधुनिक भारतामध्ये वावरतो आणि हे सगळं काही पाहत असताना छत्रपती संभाजीनगर शहराला फार स्मार्ट सिटी म्हणून असं गौरव करण्यात आलेला आहे. G20मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेते या ठिकाणी आले आणि करोडो रुपयाचा निधी केंद्र सरकार राज्य सरकारच्या वतीनं या छत्रपती संभाजीनगर शहराला स्मार्ट शहर बनवण्यासाठी देण्यात देखील आला. परंतु तो निधी गेला कुठं असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे जे नागरिक आहेत या भागाचे आमदार जे आहेत त्या अनुराधा चव्हाण ताई आहेत आणि त्यांच्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या या दयनीय परिस्थितीचं वास्तव जे आहे बोलबिंदास बोलच्या माध्यमातून आपण दाखवलेलं आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या मथळ्याखाली अनुराधा चव्हाण या रस्त्यांची दयनीय अवस्था दूर करणार आहेत का यासारख्या असंख्य प्रश्नांना या ठिकाणी आपण भडीमार करत आहोत. आपलं शहर सुंदर शहर या मथळ्याखाली आपण आजचं बोलबिंदास बोल दाखवत आहोत आणि आशिया खंडातील सर्वात वेगवान वाढणारं शहर म्हणून या छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख आहे. परंतु झपाट्यानं जरी वाढला असेल शहर, परंतु ज्या भौतिक सुविधा आहेत महत्त्वाच्या म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि रस्त्याचा प्रश्न देखील गंभीर या ठिकाणी आहेत. अनेक महिलांनी जे आहेत माता भगिनींनी शाळकरी मुलांनी अत्यंत खेदजनक तीव्र संतापजनक प्रतिक्रिया आपल्या नोंदवलेल्या आहेत आणि काही महिलांतर सांगितलं अक्षरशः या रोडमुळे आणि या दुर्गंधीमुळे आमच्या म्हाताऱ्याचा जीव पण देखील गमवावा लागला आहे. अनेक घराघरामध्ये लोक बिमार पडलेली आहेत. अनेक साथीचे आजार जे आहेत या पावसाळ्यामध्ये होत असतात आणि याचा परिणाम जो आहे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना भोगावं लागत आहे, सोसावं लागत आहे. सुंदर शहर कसं आहे आपण दाखवलेलंच आहे. पुढच्याही भागात आपलं शहर कसं सुंदर आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. दैनिक बुलंदशक्तीच्या बोलबिंदास बोलला आपण आता इथे थांबूयात आणि पुढील भागामध्ये खळबळजनक आपलं शहर सुंदर शहर कसं स्मार्ट शहर आहे हेही दाखवूयात आपण. धन्यवाद.